मोदी शेठ इथून सुद्धा पळून गेलेले आहेत. हा व्हिडिओ बघा. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? आता बघा, ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय टेलिप्रॉम्प्टर लावलेला आहे, बरोबर आहे. आणि तिथली ती महिला पत्रकार जी आहे ती काय म्हणतीये, तर तुम्ही देशातील सर्वात फ्री पत्रकार ज्या ठिकाणी, फ्री मीडिया जिथं आहे, क्रमांक 1चा जो देश आहे त्या देशामध्ये आहात, काही प्रश्नांची उत्तरं द्या. पण आता प्रॉब्लेम इथं असा आहे, ती बोलली इंग्रजीमध्ये, क्रमांक 1 कळालं जरी असेल तरी सुद्धा त्याला फेस करायची हिंमत नाही. आणि पुढचा मुद्दा असा आहे की जर का भारतातली मीडिया क्रमांक 157 158 नंबरला आहे, इथं ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीयेत, मग जिथं क्रमांक 1ला आहे तिथं तर मग ते चिंदड्याच करतील. कस काय ते सोडतील? ते काय नाही, 56 इंच पण नाही, शेरपाला हे पण खोटे, सगळं भ्रमनिरास झालेलं आहे. जी जी काही विशेषणं वापरली होती ना, ती सगळी विशेषणं आपण चुकीची वापरली होती. आणि त्याच्यामुळं हे सगळं जे काही घडतंय ना देशामध्ये, ह्याला तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहे. तुम्ही म्हणाला आम्ही वोट नाही केलं, मग तुम्ही शांत राहिलात ना, तुम्ही कधी निषेध नाही नोंदवला ना, तुम्ही मोर्चा नाही काढला ना, तुम्ही त्याच्या विरोधात आवाज नाही उठवला ना, तुम्ही त्याच्या विरोधात कुठं काही लिहिलं नाही ना, कुणी लिहिलेलं आहे त्याला समर्थन नाही ना दिलं, मग तुम्ही सुद्धा ह्याला जबाबदार आहे. मी नाही म्हणत सरकारच्या विरोधात उतरलं पाहिजे, मोर्चा न्यायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे, पण ऍटलिस्ट जे तुम्हाला शक्य आहे ना ते तरी करायला पाहिजे. म्हणजे काय, किमान सरकार ज्या ठिकाणी चुकतंय तिथं चुकीला चूक म्हणायला शिका. नाहीतर आपण नागरिकशास्त्रामध्ये फक्त मूलभूत अधिकार शिकलो, भारतीय संविधान शिकलो, भाषण स्वातंत्र्य शिकलो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकलो, पण ते प्रत्यक्षात कसं वापरायचं हे आपण शिकलो नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागेल.